नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, मसालेदार आणि चविष्ट असा खेकडा. जर तुम्हाला सीफूड खायला आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. सुरुवातीला खेकडा आपण स्वच्छ साफ करून घ्यावा. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. खेकडा मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक कांदा, थोडं खोबरं, एक टोमॅटो, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे. नंतर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्यासोबतच कांदाही आपण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावा. आणि कांदा चांगला लाल झाल्यावर आपण तो एका प्लेटमध्ये काढून घ्यावा व पुढील आपण मसाले तयार करून घ्यावेत. मसाला बनवण्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे असं सर्व एकत्रित करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जो कांदा भाजलेला आहे तो कांदा आणि टोमॅटो टाकून हे सर्व एकत्रित करून घ्यावे व त्याची एक पेस्ट बनवावी. मिक्सरच्या भांड्यामध्ये खेकड्याचे बारीक नांगे आणि थोडे पाणी घालून एकत्रित करून घ्यावे आणि ते गाळण्याच्या सहाय्याने गाळून घ्यावे. आता आपल्याला लागणारे सर्व मसाले आपल्याकडे तयार आहेत. आता खेकडा मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यावे आणि कांदा लाल होईपर्यंत परतावा. आता कांदा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून घ्यावी, जी की आपण ऑलरेडी बनवून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर खोबऱ्याचे वाटण घालावे. ते वाटण एकजीव करून त्याच्यामध्ये 1 चमचा काळं तिखट, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद असे घालून थोडेसे मीठ घालावे आणि ते सर्व एकत्रित करून घ्यावे. आपण खेकड्याच्या नांग्याचे जे पाणी तयार केले होते ते आता त्याच्यामध्ये घालावे आणि ते सर्व मिक्स करून घ्यावे. आता त्यामध्ये स्वच्छ केलेले खेकडे घालावे. आपण यामध्ये पाण्याच्या ऐवजी जे नांग्याचे पाणी तयार केलेले आहे ते आवश्यकतेनुसार टाकावे आणि थोडीशी कोथिंबीर घालून खेकडे शिजेपर्यंत त्याला पूर्ण झाकून ठेवावे. अंदाजे 15 ते 20 मिनिटांनंतर खेकडा मसाला तयार होईल. हा खेकडा मसाला भाकरी, चपाती किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागतो. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.